बातमी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केले। ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून एकाच वेळी आता त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। उपचाराअभावी महिलेचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं। आता ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून म्हणजे दोन्ही शिवसेनेच्या माध्यमातून एकाच वेळी आता आंदोलन करण्यात येत आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोतदार आपल्यासोबत। बालाजी, 3 लाख रुपये भरण्याची तयारी दाखवून सुद्धा उपचारास नकार दिला आणि त्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळते। आता आंदोलन सुरू आहे। काय घडतंय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर? आंदोलक जे आहेत ते आक्रमक आहेत। हे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पैसे टाकलेले आहेत आणि आता पतित पावन संघटनेचे नेते सुद्धा आंदोलक जे आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देत आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या आता आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत आणि या संघटनेविरोधात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या आता सगळी अशा पद्धतीने पावन संघटना या संपूर्ण गोष्टीचा निषेध करत आहे। हॉस्पिटल हा सध्या पैशाच्या बाजार अड्डा चाललेला आहे। एक निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे। या घटनेचा पतित पावन संघटना तीव्र निषेध करत आहे। इथून पुढे येणाऱ्या काळात हॉस्पिटलमध्ये असे जर निष्पाप बळी गेले तर पतित पावन संघटना उग्र आंदोलन करेल। या घटनेचा निषेध करेल। नावाला काळं फासलं, हॉस्पिटलच्या नावाला काळं फासलं। अजून गुन्हा दाखल केला पाहिजे, त्या गोष्टीवर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ट्रस्टी प्रशासनाला निलंबित केलं पाहिजे, प्रशासक नेमलं पाहिजे। तर हे जे कार्यकर्ते आहेत ते दीनानाथ मंगेशकर जे हे आहे काळे भाजून वाद निर्माण केलाय। हे बघा इथं आता कार्यकर्ते आक्रमक झालेत। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आहे। पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवलेला आहे। खरं काल एका महिलेचा मृत्यू झाला 10 लाख भरण्याच्या वेळी। त्यावरून हे सगळे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जे आहे मोठा पोलीस बंदोबस्त आहे। थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी दोन्ही शिवसेनेनं आंदोलन केलेलं होतं आणि आता आम्हाला जाऊन द्या। नागरिक जे ऍडमिट आहेत जे त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही बाहेर उभा आहे। नागरिकांना त्रास होऊ नये, रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही बाहेर आंदोलन करत आहे। ट्रस्टी जर गावले तर ट्रस्टीला काळं फासल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। हा निषेध व्यक्त केलेला आहे। त्यांनी काळं कृत्य केलेलं आहे, काळे पैसे मागण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आम्ही नावाला काळं फासलेलं आहे। हे रुग्णालय जे आहे या रुग्णालयाचे जे सगळे ट्रस्टी आहेत यांना सरकार आणि सर्व पक्षाच्या लोकांचा वरदहस्त आहे। त्याच्यामुळे हे माजलेले आहेत, गेंड्याच्या कातड्यासारखे आहेत। त्यांचं गेंड्याचं कातड जर उतरायचं असेल तर पतित पावनच उतरू शकते, बाकी कोणी उतरू शकत नाही। जर उद्याच्या उद्या या 302 चा गुन्हा दाखल केला नाही तर या ट्रस्टीचे जे प्रमुख आहेत त्यांना आम्ही आतमध्ये येऊ देणार नाही, पुण्यात फिरू देणार नाही। ट्रस्टीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। कोण ट्रस्टी प्रमुख असेल त्यांच्यावरती कालचा प्रयोग जो आहे तो काळा प्रयोग त्यांनी केला, काळा पैसा मागितला गेला। ज्या महिला मृत्युमुखी पडली तिला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही यांना काळं फासलेलं आहे। काय मागणी आहे तुमची? मागणी अशी आहे की ह्या ट्रस्टीवर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, याच्यावर प्रशासक नेमलं पाहिजे आणि याच्या पूर्ण हॉस्पिटलची चौकशी
चौकशी झाली पाहिजे. पण ते म्हणतात की आम्ही कुठली पैशाची मागणी केली तसं म्हणत असतील तर सगळे फुटेज आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांनी चेक करावेत. चेक करून देतात. पाठीशी कोण घालतंय का पाठीशी ज्यांना सरकार पाठीशी घालतंय. पुढचं पाऊल काय असणार आहे? सरकार पाठीशी घालत आहे त्यांनी समिती जरी नेमली तरी याचा काही उपयोग होणार नाही. समिती आणि सरकार एकाला मिळालेलं आहे. प्रशासन निलंबित करत आहे तोपर्यंत संघटना त्यांच्या विरोधात आंदोलन देणार आहे. प्रतिपावन संघटना जी आहे ती या ठिकाणी आक्रमक झालेली आहे आणि